मेहता का उल्टा चष्मा. अहो मी काय म्हणते ऐका ना, जाऊ द्या ना. अय्यर भाऊंकडून पहिल्यांदा चूक झालीये. अरे पहिल्यांदाच झाली तर काय झालं, नुकसान तर आपलंच झालं ना. बरोबर आहे, नुकसान झालंय, पण तुम्ही जरा शांतपणे बोला, नाही ते छोट्याशा गोष्टीचं मोठं भांडण हो होईल. मग होऊ देत ना. हे बघ माधवी, तू मला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस. माझा मूड आता खूप खराब आहे. जरा स्टॅच्यू माझं बोलणं- अय्यर बघ बघ, हे तू काय केलंस. अरे नवीन फुलदाणी आणली होती मी आजच, अनब्रेकेबल होती, तोडून टाकलीस. तुला काय करत होती मुलांबरोबर क्रिकेट खेळायची? कळतच नाही या सोसायटीत लहान कोण आहे आणि मोठं कोण आहे. अरे भाऊ भिडे, कसला आरडा ओरडा का किंचाळतोय? बघा ना मेहता साहेब, एक तर ही क्रिकेट खेळण्याची वेळ नाहीये, वरून क्रिकेट खेळून बॉल मारून माझी नवीन अनब्रेकेबल फुलदाणी फोडून टाकली आणि आता विचारतोय तर उत्तरच देत नाहीये. एक मिनिट भिडे, पण तो उत्तर कसं देईल बाबा? जरा अय्यरकडे लक्ष देऊन बघ. अरे उत्तराचं काय, तो तर हलतही नाहीये. असं वाटतंय की कोणीतरी याला स्टॅच्यू केलंय. स्टॅच्यू? हा, कुणी? हे तर तेच सांगू शकतील, त्यांनाच विचारा. अय्यर, तुला कोणी स्टॅच्यू केलंय? हो हो हो, अबा, हा 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 बोलतोय, हा बोलतोय. तुम्हाला कसं कळलं? तेच डोळ्यांनी सांगतोय ना, वर खाली करून. बघ ना बघ ना. अच्छा, कोणी स्टॅच्यू केलं? मेहता साहेबांनी? काय? बघा ना, तुमच्याकडेच इशारे करतोय. अरे अय्यर, काय बोलतोयस तू? कसले खुणा करतोयस? मी केलं? मला सांग, मी केलं तुला स्टॅच्यू? बोल. हा काय नाही म्हणतोय? अरे तर मग कोणी स्टॅच्यू केलं? टपू सेनेने? नाही म्हणतोय. अरे मग कोणी केलं? हा तुमच्याकडेच इशारा करतोय. नाही 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 भिडे, हा माझ्याकडे इशारा करत नाहीये, माझ्या दिशेने इशारा करतोय. या दिशेला दुसरं कोणीतरी आहे ज्याने अय्यरला स्टॅच्यू. माधवी वहिनीने स्टॅच्यू केलंय. मेहता साहेब, ती स्वतः स्टॅच्यू आहे. हं? त्यांना कोणी स्टॅच्यू केला आता? मी. का? ते सगळं सोडा ना, आता हे शोधा की अय्यरला कोणी स्टॅच्यू केलंय, कारण त्यानेच तर माझी फुलदाणी फोडली ना. अरे अनब्रेकेबल होती. हा हा, आधी हे शोधूया की स्टॅच्यू कोणी केलंय, मग विचारू त्याला. माझ्या दिशेने इशारा करतो याचा अर्थ असा तर नाही भिडे कोणीतरी अय्यरला स्टॅच्यू करून लपलं असेल? हा, इथेच या दिशेला असू शकतं. या बघूया. बघ जरा. या बघूया. अहो पप्पा, भिडे अंकल तर इकडे येत आहेत. हो मग येऊ दे ना, तेच तर मला पाहिजे. कोणी दिसत तर नाहीये इकडे. बेब, जेठालाल तू? हॅलो. टप्पू सेने बरोबर? हो, जेठालाल म्हणजे जेठालालने? भिडे टॅच्यू. म्हणजे अय्यरला स्टॅच्यू तू केलं होतं जेठालाल? हो. भाऊ भिडे, अय्यरला कोणी स्टॅच्यू केलं हे कळलं मला, जेठालालने. सॉरी भिडे, ही तुझी फुलदाणी तुटली त्यासाठी. खरं तर तो बॉल फेकण्यामागे माझा इरादा फक्त तुला घरातून बाहेर बाल्कनीत बोलावण्याचा होता, तुझं नुकसान करण्याचा नव्हता. पण आता जेव्हा की तुला कळून चुकलंय की तुझं नुकसान माझ्यामुळे झालंय, म्हणून मग जर तू हल्लास तर तुझी शिक्षा ही असेल की तू मला धमकावणार नाहीस. आणि भिडे अंकल, आमच्याकडून पण कधीही काही तुटलं तरी तुम्ही आमच्यावर रागवणार नाहीत. हा, ऐकलं ना भाऊ? आणि मुलांनो, आणखी कुणाला टॅच्यू करायचं? नाही नाही बाप्पा, आता कोणालाच नाही. नाही, मला मी. ओके. अरे ओके काय, मला करू नको स्टॅच्यू. मला कोणाला तरी करायचं. कोणाला? अरे ज्याने मला सकाळी स्टॅच्यू केलं होतं. कोणी? हाथी भाऊनी. अरे कमाल केली त्यांनी. बनारस वरून माझ्यासाठी मिठाई आली होती, मी विचार केला मस्तपैकी खाईन तिरंगी बर्फी. अच्छा. हाथी भाऊंनी स्टॅच्यू केलं मला आणि सगळी बर्फी खाऊन टाकली, म्हणून मला त्यांचा बदला हा, मग घ्या घ्या घ्या. स्टॅच्यू करा, खूप मजा येईल. ए गोळी, पण मला जरा तुझ्या मदतीची गरज आहे. एक मिनिट. हा, चालेल. ये ये ये. हा? अरे या, मजा काय येईल. काय बोललात काय का नाही? अरे मी सांगितलं हा? कसं बोलवायचं हाथी भाऊ. पप्पा, कोणीतरी रसगुल्ले द्यायला आलाय. तुम्ही मागवले आहेत का? रसगुल्ले? कुठे आहेत रसगुल्ले? मी तर नाही मागवले बाळा, पण काही हरकत नाही, येऊ दे. काय? कुठे इकडे या. कुठे? या, 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 हा? या. कुठे चाललायस गोली? स्टॅच्यू. हाथी भाऊ स्टॅच्यू. मेहता अंकल,
तुम्ही तर एका दगडात 2 पक्षी मारले. कसे? बघा ना, कोमल आंटी सुद्धा स्टॅच्यू झाल्या. नाही हातीभाऊ, हा स्टॅच्यू फक्त तुमच्यासाठी होता. कोमल भाभी सॉरी, तुमच्यासाठी नव्हता, म्हणून मी तुम्हाला. मम्मीला पण स्टॅच्यू राहू देत ना, मजा येईल. ठीक आहे बाबा, जर मुलगा स्वतः सांगतो तर मी काय करू शकतो. सॉरी कोमल वहिनी, सॉरी. तुमच्या मुलाचीच इच्छा आहे ना, मग तुम्ही राहा स्टॅच्यू. हाती भाऊ, आता तुम्हाला कळेल की हातात खाण्याची चविष्ट वस्तू आहे, अगदी तोंडाच्या जवळ, पण तुम्ही खाऊ शकत नाही. सकाळी हेच केलं होतं ना तुम्ही माझ्यासोबत. पूर्ण बर्फी गप्पा गप खाऊन टाकली आणि मला तिरंगी बर्फीच्या डब्यापासून वंचित केलं. स्टॅच्यू बनवलं मला. हा हा हा, एक मिनिट हातीबाई, हलू नका अजिबात अजिबात. जरासाही हलू नका. आणा द्या. हलू नका हातीभाऊ. नाही, कारण जर तुम्ही हल्लात तर तुम्हाला पुढच्या 1 महिन्यासाठी अंजलीच्या हातचं बनवलेलं डाएट फूड खावं लागेल. मी संपूर्ण आयुष्य असाच उभा राहू शकतो, पण हे पालेभाज्यांचं जेवण मी एका वेळेला सुद्धा जेवू शकत नाही. आता तुमच्या समोर हा स्वादिष्ट समोसा मी चावून चावून खाणार, जशी तुम्ही सकाळी तिरंगी बर्फी खात होता ना. बघत राहतात. तारक स्टॅच्यू. अरे वा अंजली आंटी, काय एकदम आयत्या वेळेला स्टॅच्यू केला तुम्ही. शेवटी तुम्ही सकाळचा बदला घेतलातच. अरे घ्यायलाच पाहिजे ना. सकाळी तर मला स्टॅच्यू करून माझ्या डोळ्यासमोर मिठाई तर खाल्लीत, पण आता समोसा तर तुम्हाला खाऊच देणार नाही मिस्टर मेहता. आणि 1 मिनिट, जराही हल्लात ना तर शिक्षा. तुम्हाला दुपारच्या आणि रात्रीच्या दोन्ही वेळाच्या जेवणाला सॅलड मिळेल, आणि ते सॅलड चिरावं पण तुम्हालाच लागेल. समजलं? घे गोली, खा सगळे समोसे खा. थँक्यू अंजली आंटी. हे बघा, याची तर मज्जाच झाली. आता सगळं संपवणार. आणि जेठा भाऊ, ही एकदम चुकीची गोष्ट आहे. तुम्ही लोक कधीपासून आपसा स्टॅच्यू खेळताय आणि आम्हाला कोणी सांगितलं पण नाही. थांबा, आता दयावहिनींना फोन करून इथेच बोलावते. नाही अंजली वहिनी, दयाला नका सांगू. लागला फोन, लागला. अंजली वहिनी टॅच्यू. गोली बेटा, जरा तो फोन कट कर ना. जेठा अंकल, मी समोसा खातोय, दुसऱ्या कोणाला तरी सांगा ना. टप्पू, बाळा जा ना, जरा तो फोन कट कर ना. 1 मिनिट अंजली आंटी. हा बोला अंजली वहिनी. हॅलो. कट झाला. अंजली वहिनीने या वेळेला का फोन केला असेल? टप्पूचे पप्पा अजून तरी आले नाहीये. चला तोपर्यंत मी खाली जाऊन भेटून येते. भिडे भाऊ, टेच्चू. अरे अय्यर भाऊ पण. भिडे ताई. ओ कोमल वहिनी, हत्ती भाऊ, नेता साहेब, अंजली वहिनी, सगळे स्टॅच्यू आहेत. वाटते टप्पूचे पप्पा दुकानातून आलेत. हा नक्की हा त्यांचाच खट्टळपण आहे. टप्पूच्या पप्पांनी मला टॅच्यू करण्याआधी मीच त्यांना टॅच्यू करते. टॅच्यू. टप्पूच्या पप्पांनी मला टॅच्यू करण्या अगोदर मीच त्यांना टॅच्यू करते. कर टॅच्यू कर. आता जर तू हल्लीस तर तुझी शिक्षा ही असेल की तू 1 महिनाभर आपल्या आईशी बोलणार नाहीस. वा 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 पप्पा. सुपर स्टॅच्यू केलं तुम्ही. सुपर. वा पप्पा वा. तुम्ही तर मम्मीला एकदम सुपर स्टॅच्यू केलंय. सुपर. अरे येईन बाबा, येईन मी. जेठा अंकल, पोपट अंकल येत आहेत. ओके बाय, थँक्यू. जेठा अंकल, पोपट अंकलला पण स्टॅच्यू करूया. 1 मिनिट, माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? जेठा अंकल, अरे इकडे बोलवून तिकडे कुठे चाललायस? येस. ये पोपटलाल ये. अरे जेठालाल, काय चाललंय हे सगळं? सगळे काय स्टॅच्यू खेळतायत का? नाही फोटो खेळतायत.
म्हणजे ते आजकाल मुलांना शाळेमध्ये ते काय प्रोजेक्ट देतात ना, तसं काहीतरी प्रोजेक्ट दिलाय की सोसायटीत कशी कशी लोक राहतात त्यांचे असे एक एक फोटो काढून घेऊन या. म्हणून सगळ्यांचे फोटो काढतायत मुले आणि सगळे असे पोच देतायत फोटोसाठी. असं? अरे मग माझा पण फोटो काढा ना. नाही, सोसायटीमध्ये कशी कशी लोक राहतात त्यांचे फोटो हवेत प्रोजेक्ट मध्ये. अशी तशी माणसं राहतात त्यांचे फोटो नको. जेठालाल मस्करी करतोय बाबा. अरे मुलांनो, या इकडे या. या या या. पोपटलाल अंकल तयार आहेत. हा. खेचा आता हो त्यांचे. हो. बोला मुलांनो, कशी पोच पाहिजे, जशी पाहिजे तशी पोच देतो. एक काम कर पोपटलाल, ही तुझी छत्री उघडून अशी एक मस्त पैकी कडक पोच दे. हा, ही छान कल्पना आहे. हो बरोबर. ही छत्री ही उघडली. टचू. सगळ्यांची दुनिया हलवून टाकणारे पोपट अंकल आता स्वतःच नाही हलू शकणार. आणि पोपटलाल, जर तू हल्लास तर तुझी प्रिय छत्री मी ठेवून घेणार, ती पण अगदी कायमची. अरे पप्पा, अरे बघ. टचू. हॉर्न कोण वाजवतो एवढा जोर जोरात? अरे कोण वाजवते? अरे हॉर्न बंद करा. कोण आहे? अरे सोडी भाऊ, काय तुम्ही? अहो सोडी भाऊ, हॉर्न बंद करा. काय मस्त ना. हॉर्न बिघडलाय काय? टचू. अरे अरे रोशन, हॉर्न तर बंद कर. मम्मी सगळे स्टॅच्यू झालेत. तुला पण स्टॅच्यू करतो मी. स्टॅच्यू. जेठा अंकल, हा हॉर्न बंद करून टाका ना. सोडी ओव्हर. ओय जेठाप्रा, काय कमाल केलीस यार. ओय मी तर माझ्या रोशन डार्लिंग बरोबर स्टॅच्यू खेळायला आलो होतो. तू तर माझा स्टॅच्यू करून टाकलास. ओय मज्जा आली. ओय सोडी टचू. सॉरी भाऊ, ते सोनू बेटाला थोडा आवाजाचा त्रास होत होता ना, त्यासाठी तुला थोड्या वेळासाठी ओव्हर केला होता. वाव फ्रेंड्स, पप्पा इथून सोसायटी काय मस्त दिसते. सगळे स्टॅच्यू झालेत. फक्त अय्यर भाऊंना स्टॅच्यू करायचा बेत होता. बघता बघता पूर्ण सोसायटी स्टॅच्यू झाली. नाही जेठाजी, पूर्ण सोसायटी स्टॅच्यू नाही झालीये. अरे हा, तुम्हीच बाकी राहिलात. स्टॅच्यू. येस. अरे बबिताजी तर माझ्यापेक्षा चपळ निघाल्या. वा बबिता आंटी, जेठा अंकल तुम्हाला स्टॅच्यू करणार, त्याआधी तुम्हीच त्यांना स्टॅच्यू करून टाका. येस. आता तुमची बारी. गोली पिंकू स्टॅच्यू. गोगी स्टॅच्यू. सोनू स्टॅच्यू. येस, आता पूर्ण सोसायटी मध्ये टप्पू एकटाच हलू शकतो. याचा व्हिडिओ बनवतो. हे हे अय्यर अंकल, इकडे बघा इकडे. वू! अब्दुल भाऊ. अरे गोली पिंकू. पप्पा इकडे बघा. ए गोगी. ए भिडे अंकल, व्हिडिओ मध्ये काहीतरी बोला ना. आई. हाय माधवी आंटी. हाय. अरे अंजली आंटी इकडे बघा. हाय. मेहता अंकल. हाय. हाती अंकल, माहितीये बोलणे तुमचे सगळे समोसे संपवले. हा जो
आजोबा. हे सगळं काय आहे? हे सगळ्यांना काय झालंय? आजोबा सगळेजण स्टॅच्यू झालेत. स्टॅच्यू हो तो लहान मुलांचा खेळ. हो आजोबा, पण आता अगे लहान मुलंच नाही तर मोठी माणसं सुद्धा खेळतायत बघा ना. ठीक आहे ठीक आहे, खेळू दे खेळू दे. बरं ऐक टपुडा, घराची चावी कोणाकडे आहे? मला लवकर वर जायचं आहे. हो चावी तर आईकडे आहे. मग तिचा स्टॅच्यू बंद कर. ते तर पप्पाच करू शकतात. मग जेठेचा स्टॅच्यू बंद कर. ते तर बबिता आंटी करू शकतात. मग तिचा स्टॅच्यू कोण बंद करणार? सोनू. आणि तिचा? मी. अरे मग कर ना बाबा, आता काय तुला पत्र लिहू? नाही 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 सोनू, स्टॅच्यू ओव्हर. बबिता आंटी ओव्हर. जेठाजी ओव्हर. ओ थँक्यू बबिताजी. अरे तू उभा कायस? लगेच चावी घे मम्मी कडून आणि बापूजींना वर घेऊन जा. हो पण पप्पा आईला तर आधी ओव्हर करा ना. अरे ओव्हर ओव्हर ओव्हर. अरे मी गाडी घेऊन आलो काय बोलायचं आता याला? काय आता भाऊ बोलणार? तुम्ही कसं हल्लात? मी तुम्हाला ओव्हर कुठे म्हटलं? अरे जेठालाल, तू 3-4 वेळा ओव्हर 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 बोलला होता ना, मग त्यातच माझं ओव्हर आला. हो हो भाऊ, सगळे ओव्हर झाले. हो बरोबर आहे. 3-4 वेळा ओव्हर म्हणजे जेठालाल तू ज्यांना ज्यांना स्टॅच्यू बोलला होतास ते ओव्हर झाले. अरे भिडे तू पण हल्लास? हा मग, आणि जेठालाल हा काय बालिशपणा आहे? स्टॅच्यू खेळण्यासाठी माझ्या घरात बॉल मारून माझी ही अनब्रेकेबल फुलदाणी का फोडलीस? किती नुकसान केलंस माझं? अरे भाऊ, मी जेव्हा तुला टॅच्यू केला होता तेव्हा सगळं सांगितलं तर होतं. काय तुझे कान पण टॅच्यू झाले होते? अरे बाबा, माझा इरादा बॉल फेकून हे काही नुकसान करण्याचा नव्हता. फक्त तुला बाल्कनीत बाहेर बोलवण्याचा इरादा होता. जेठालाल, मग तू हाक मारून बोलू शकत नव्हतास का? नाही. आणि मेहता साहेब, तुम्ही जे चालाकीने स्टॅच्यू केलं ही चांगली गोष्ट नाहीये. अरे काय चांगली गोष्ट नाही हातीभाऊ. हा सुरुवात तर तुम्ही केलीत ना हातीभाऊ. सकाळी तुम्ही मला स्टॅच्यू बनवून सगळीच्या सगळी मिठाई गप्पा खाऊन टाकली. माझ्या हातात काहीच नाही आलं. मग मी बदला घेणार की नाही घेणार, म्हणून मग तुम्हाला स्टॅच्यू करावं लागलं. आणि तसंही बघायला गेलं तर सुरुवात तुम्ही सुद्धा केली नव्हती. सुरुवात भिडेच्या घरून झाली. नाही मेहता साहेब, या स्टॅच्यू प्रकरणाची सुरुवात जेठालालच्या घरून झाली आहे. हो. नाही म्हणजे काय झालं, दयावहिनीने जेठालालला स्टॅच्यू केलं आणि ही गोष्ट दयावहिनीने माधवीला सांगितली आणि मग माधवीने मला स्टॅच्यू केलं. जेठालाल, तुझ्या या करामतींमुळे माझा कुर्ता जळता वाचलाय आणि माझी ही फुलदाणी अनब्रेकेबल फुलदाणी तुटली. भाऊ भिडे, स्टॅच्यूच्या खेळात चुकीच्या शब्दांचा वापर करू नकोस. भाऊ तुझा फुलदाणी शाबूत आहे. जे तुटलंय त्याला फुलदान म्हणतात त्याला. अरे मेहता साहेब, जी वस्तू तुटून गेली आहे तिचं नाव आता व्यवस्थित घेऊन तरी काय फायदा? फायदा नाही जेठालाल, नुकसान झालंय माझं हे फुलदान तुटलंय. अरे फुलोरा आणि फुलदाणी, तुझी फक्त फुलदाणीच तुटली आहे ना? बँकेचं लॉकर थोडंच तुटलंय. काय कधीपासून फुलदाणीचं गाणं गातोयस? अरे बाबा जेठालाल, नशीब माझं की सोडीचा हात हॉर्नवर होता जेव्हा तू त्याला स्टॅच्यू म्हणालास. जर त्याचा पाय एक्सलेटरवर असता तर मी पटकन ओव्हर म्हणालो असतो. अरे भावा, तू ओव्हर म्हणेपर्यंत मी कायमचा ओव्हर गेलो असतो ना. अरे भाऊ, शुभ बोल. लग्न करायचं आहे ना की नाही? जेठालाल, ओ यारो, पण मला कोणी सांगेल का की हे सगळं चाललंय काय? सोडी, मी सांगतो, या जेठालालने माझ्या बरोबर लबाडी केली आहे. हा, काय लबाडी केली? लबाडी तर तुम्ही केलीत माझ्या बरोबर. लवाडी तर मेहता साहेबांनी माझ्या बरोबर केली. हो, मुळात प्रॉब्लेम त्याच्यामुळे सुरू झालाय. तसं पण बघायला गेलं तर चूक कोणाची हे कळणार कसं? प्रत्येक जण एकमेकांवर असं अरे, बोलतोय. अरे नाही ही नाही लबाडी केली. अरे अय्यर भाऊ, केलं आणि नंतर- शांत व्हा. अरे ऐका. अजून थोडी. अरे काय करताय तुम्ही सगळेजण? अरे बापूजी, अरे मी दयाला सांगितलं अरे सगळ्यांना स्टॅच्यू. आजोबा सांभाळून. अगं बासुंदी, ऐक, मी येणारच होतो, मी निघतच होतो तोपर्यंत एक जेठा ऐक सॉरी जेठालालने माझ्या डोक्याला ताप करून ठेवलाय. आज त्याची काही खैर नाही. गाडी जोरात चालव. सर, हा, हे सगळे असे पुतळ्यासारखे का उभे आहेत सर? हे गोकुळधामचे नमुने आहेतच असे.
पूर्ण सोसायटीचे वॅक्सचे पुतळे बनवून म्युझियम मध्ये ठेवायला पाहिजे. हा जेठालाल कुठे आहे? ये चालूजी पांडेजीचं माझ्याकडे काय काम आहे? हा जेठालाल कुठे आहे? हं? हा जेठालाल दिसत नाहीये कुठे. जेठालाल 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 पाहिलं का? जेठालाल पाहिलं का? ओ चल 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 जेठालाल. अरे एक जेठालाल, अरे ऐकतोयस ना? मी बोलतोय इन्स्पेक्टर चालू पांडे. ऐकू येत नाहीये का? अरे कोणी इथे काही बोलत का नाहीये? चालू बेटा, कोण कोण बोललं? कोण बोललं? कोण बोललं यांच्यातलं? कोण बोललं? ओ बापूजी तुम्ही? चालू बेटा, आता या सगळ्यांना चालू करून देतो. हो करा करा. सगळ्यांना ओव्हर. चला बापूजी. पोलीस का आलेत? त्यांनाच विचार. इन्स्पेक्टर साहेब काय झालं? आधी तुम्ही मला सांगा की हे सगळं काय चाललंय? काही नाही चालूजी, पांडेजी, आम्ही सगळेजण मिळून टॅच्यू खेळत होतो. टॅच्यू काय खेळत होतात? ते पांडे साहेब, स्टॅच्यू, तो जो लहान मुलांचा खेळ असतो ना, एकमेकांना स्टॅच्यू करतात, मूर्ती बनते मग. हो तेच खेळत होतो. जेठालाल खेळ खेळणं कधी कधी खूप महागात पडू शकतं. हो, महागातच पडतो. एक्सक्यूज मी पांडेजी, यावेळी कसं काय आलात? हो. आम्ही कोणत्याही वेळी येऊ शकतो. तुम्हाला काही प्रॉब्लेम? नाही आणि प्रॉब्लेम असायलाही नको. ओके जेठालाल, तू चल माझ्यासोबत. मी तुला न्यायला आलोय. मी काय केलंय? ते तर पोलीस स्टेशनला गेल्यावरच कळेल तुला. पोलीस स्टेशन कशाला? टपूचे पप्पा काय केलं तुम्ही? मी काही केलेलं नाहीये. मी काय केलंय चालूजी, पांडेजी? अरे एकदा बोललो ना, पोलीस स्टेशनला गेल्यावर कळेल. सगळ्यांसमोर सांगू का मी? टपूचे पप्पा तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या सोबत येते. अरे कोण घाबरतायत? काय तू पण? जेठ्या, मी पण येतो. हो मी सुद्धा येतो. हो मी पण येतो. चला चला. मी पण येतो. हो चला चला सगळ्यांनी चला, चला. एक मिनिट. मी पण येतोय. काय लग्नाला चालेत का? मी पण येतोय. कोणी एक माणूस येऊ शकतो. पांडे साहेब, आता तर पोलीस स्टेशन मध्ये पण आलोय. आता तरी सांगा की तुम्ही आम्हाला इथवर का आणलंय? प्लीज, इथे का घेऊन आलायत? आता सांगण्या ऐकण्याची वेळ नाहीये. प्रत्यक्ष घडलेलं पाहायची वेळ आहे. ते बघा. बाघा, बावरी, तुम्ही दोघे इथे? हो बघा ना. अरे काय बघा ना, तुझा तर तो 4-5चा कार्यक्रम होता ना. पिक्चर, पॉपकॉर्न, पार्क, पावभाजी. त्यात हा 5वा पोलीस स्टेशनचा पंजा कुठून आला? शेठजी, हा 5वा पंजा या पाटीलजींच्या गैरसमजामुळे या सगळ्या चुका झाल्या आहेत. आणि मी कधीपासून या 6व्या पंजा पांडे साहेबांना समजवण्याचा प्रयत्न करतोय, पण ते माझं बोलणं ऐकूनच घेत नाहीयेत. काय लावलं रे? पंजा तुझा पंजा बंद कर. पाटील हे दोघं बागेमध्ये जुगार खेळताना. मॅडम तुम्ही जरा बाहेर जाल का? हा, हे दोघं बागेमध्ये जुगार खेळत होते की? साहेब, हे दोघं बागेमध्ये रंग उधळताना पकडले गेले. हं? काय? बागा, बावरी, तुम्ही गार्डन मध्ये रंग उधळत होता? हा मग त्यात काय एवढं? त्यात काय झालं म्हणजे? बागेमध्ये रांगोळी काढली, त्यात काय झालं? जेठालाल, रांगोळी नाही, रंग उधळले त्यांनी. म्हणजे जेठालाल, कसं समजावू तुला? रंग उधळले काय? हा. बाघा, बावरी, नाही शेठजी, आम्ही असं काहीच नाही केलंय. प्रत्येक गुन्हेगार असंच म्हणतो बागेश्वर. आम्ही खरं सांगतोय, हे जटिलजी आम्हाला उगाच इकडे पकडून घेऊन आले. अरे जटिल नाही, पाटील. हाय हाय, चुकीचं बोलले. पांडेजी, प्लीज आमचं म्हणणं ऐका ना. आम्ही खरं बोलतोय. आम्ही निर्दोष आहोत. आम्ही असं काहीच नाही केलंय. जर तुम्ही काहीच नाही केलं तर पाटील काय खोटं बोलतोय? नाही, आम्हाला वाटतंय कुटीलजींचा गैरसमज झालाय. अरे मॅडम, कुटील नाही, पाटील. हाय, चुकीचं बोलले. काय चुकून बोलले? आताच तर सांगितलं. आणि एवढ्यात परत चुकलात तुम्ही? सॉरी पांडेजी, सॉरी. एक मिनिट कुटील, सॉरी पाटील. जरा हे सांग की या दोघांनी चुकून नाही तर जाणून बुजून काय चूक केलीये ते सांग. साहेब, हे बागेमध्ये पिक्चरच्या पोज मध्ये उभे होते. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं.
बाकी समजे प्रेमी तर आम्हाला बघून पळाले, बरोबर आहे. पण हे दोघे निर्लज्ज तिथंच उभे राहिले. आता बोल जेठालाल. मी काय बोलू? अरे बाबा तू काय उभा आहेस, तू बोल ना. अरे पण शेठजी, मी कधीपासून पांडेजींना हेच समजवण्याचा प्रयत्न करतोय, पण ते माझं काही ऐकूनच घेत नाहीयेत. चालूजी, पांडेजी ऐकून घे ना त्याला काय म्हणायचंय. ऐकव. आता ऐकण्याची आणि सांगण्याची वेळ गेली. आता डायरेक्ट तुम्ही बघाच. बावरीजी, मला तर पक्क माहिती होतं की शेठजी सुट्टीसाठी तयार होतीलच. ते फक्त दिसतात कठोर, पण त्यांचं मन तर खूपच नाजूक आहे. म्हणजे तुम्हाला माहितीये, आज सकाळी शेठजी मालकिणी सोबत स्टॅच्यू स्टॅच्यू हे खेळत काय होते. सांगताय काय बागेश्वरजी? आज सकाळी जेव्हा मालकीणबाईंनी शेठजींना स्टॅच्यू सांगितलं, तेव्हा शेठजी आपल्या जागेवरून हल्ले सुद्धा नाहीत. असं वाटतं आपल्या मालकांचं आपल्या मालकिणींवर खूप प्रेम आहे. खूप खूप प्रेम करतात बावरीजी. शेठजी मालकीणबाईंसाठी काहीही करू शकतात. बागेश्वरजी, तुम्ही माझ्यासाठी काय करू शकता? बावरीजी, तसं तर सगळे प्रेमी आपल्या प्रेमिकासाठी हेच म्हणतात की मी तुझ्यासाठी आकाशातून चंद्र आणि तारे तोडून आणेन. पण ते ना सगळे खोटं बोलतात, कारण तसं बघायला गेलं तर ते शक्यच नाहीये. पण मी तुमच्यासाठी झाडावर चढून आंबा, चिंच, पेरू, सफरचंद, तुम्हाला जे फळ आवडेल ते तुम्हाला मी तोडून आणू शकतो. अरे रे रे रे, सांभाळून बावरीजी, तुम्ही ठीक तर आहेत ना? बागेश्वरजी स्टॅच्यू. आता तुम्ही पण स्टॅच्यू राहा आणि मी पण स्टॅच्यू राहते. पाटील, काय चाललंय? उघड्यावर सगळे लोक रंग उधळत आहेत. अरे पण इथं लहान लहान पोरं पण येतात ना, त्यांच्यावर किती वाईट परिणाम होत असेल. म्हणूनच तर आपल्याकडे कंप्लेंट येते ना. चला, आज या प्रेमी युगलांची काही खैर नाही. चला पकडू आता यांना. पाटील, किती बेशरम आहे पाहिलं काय? हिम्मत तरी बघा त्यांची. समजे घाबरून इकडे तिकडे पळाले, पण हे दोघं तर असे निर्लज्जासारखे उभे आहेत. पोलिसांच्या शिटीला पण काही किंमत नाही. पाटील, पाटील, यांना आता पकडावंच लागेल. चल चला. बागेश्वरजी ओव्हर. थँक्यू बावरीजी. ऐका ऐका हवालदारजी, तुम्ही जसं समजताय तसं काहीच नाहीये. त्याचं काय आहे ना, आम्ही दोघं ना स्टॅच्यू स्टॅच्यू खेळत होतो. खेळत होतात. स्टॅच्यू स्टॅच्यू खेळत होत. चला पोलीस स्टेशनला चला, तिकडे खेळूया. पाहिलं, मी आणि बावरीजी स्टॅच्यू स्टॅच्यू खेळत होतो. स्टॅच्यू स्टॅच्यू हे तुम्हा लोकांना झालंय तरी काय? गोकुळधाममध्ये स्टॅच्यू स्टॅच्यू खेळत होते, हे लोक बागेमध्ये स्टॅच्यू स्टॅच्यू खेळत होते. तुम्हा लोकांच्या या स्टॅच्यूच्या खेळामुळे आम्हा पोलीसवाल्यांचा वेळ वाया गेला. त्याचं काय? सॉरी पांडाजी. पांडा? अरे पांडा तर चीन मध्ये असतो. आम्ही बनारसचे पांडे आहोत. लक्षात ठेवा, माझं नाव आहे इन्स्पेक्टर चालू पांडे. चुकून चुकीचं बोलले. बघितलंच पाटील, जेव्हा गोकुळधाम सोसायटीशी जोडलेली कोणतीही केस येते, आपला वेळ वाया जातोच. दयाचा फोन. हा बोल दया. टपूचे पप्पा, काय झालं? काही समजलं का? इन्स्पेक्टर चालूजी पांडेजी तुम्हाला पोलीस स्टेशनला का घेऊन गेलेत? आणि इथे नटू काका आलेत आणि म्हणतात की बागाभाऊ आणि बावरीताई यांचा पत्ता नाहीये. नाही, बागा आणि बावरी दोघे इथेच पोलीस स्टेशन मध्येच आहेत आणि त्यांच्यामुळेच हे चालूजी पांडेजी आम्हाला इथे घेऊन आलेत. अरे नटू काका, बागाभाऊ आणि बावरीताई आता टपूच्या पप्पा बरोबर पोलीस स्टेशन मध्ये. असं अरे कसं बापरे, पण? हे काय नेमकं? हा, बोला. अरे माझ्या देवा, बापूजी पोलीस स्टेशन मध्ये कशाला?
अरे दया, काळजीचं काहीच कारण नाही. बागा बावरीला काहीच झालेलं नाहीये. खरं तर ते एका छोट्याशा गैरसमजामुळे पोलीस या दोघांना पोलीस स्टेशनला घेऊन आले आहेत. पण आता सगळं ठीक झालं आहे. आम्ही लोक थोड्याच वेळात घरी पोहोचतो. ठीक आहे? हा ठीक आहे ठीक आहे. हा, हा. चालूजी, पांडेजी, तर मग आम्ही या दोघांना घेऊन निघू. निघू? कोण निघालं? कुठे निघाले? नाही 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 पांडे साहेब, जेठालालच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की बागा बावरी निर्दोष आहेत, तर आम्ही आता त्यांना घेऊन निघू. म्हणजे विचारतोय की घेऊन निघू की नको निघू. वा, म्हणजे तुम्ही लोकांनी ठरवलं की ते निर्दोष आहेत. हे गार्डन आहे का की कोणी आलं आणि कधी गेलं? राहू द्या ना शेठजी. सगळं जाणून घेतल्यानंतर सुद्धा जर पांडेजींना वाटतं की आम्ही दोषी आहोत तर मग ठीक आहे, मी जेलमध्ये जाण्यासाठी तयार आहे. आणि मी पण. अरे काय बोलताय तुम्ही लोक? वेडे झालात का? एक मिनिट शेठजी, मला बोलू द्या तुम्ही. जर प्रेम करणं गुन्हा आहे तर हो हो मी दोषी आहे. तुम्हीच सांगा ना पांडेजी, प्रेम करणाऱ्यांनी कुठे जावं? पूर्ण शहरामध्ये किती गर्दी आहे. जर आम्ही समुद्राच्या किनारी जावं तर तिथे पण किती सारे लोक असतात. आणि जी जागा खाली असते तिकडे तर हे पाणीपुरीवाले असतात. जर आम्ही सिनेमाच्या हॉलमध्ये गेलो तर तिथे आम्ही ऍक्टरचे डायलॉग ऐकणार की आम्ही दोघं गप्पा मारणार? आता तुम्हीच सांगा, अशा वेळी आमच्यासारख्या प्रेमींना भेटून दोन प्रेमाच्या गोष्टी बोलायच्या असतील तर आम्ही कुठे जायचं? लव्ह गार्डन. पण पण तिथे सुद्धा तुमची लोक आम्हाला व्यवस्थित बसूच देत नाहीत. एक काम करा ना पांडेजी, तुम्ही ना आम्हाला जेलमध्येच टाका. तिथे आम्हाला कोणीच त्रास देणार नाही. तिथे गेल्यानंतर आरामात बसून आम्ही प्रेमाच्या चांगल्या गोष्टी करू शकतो. तू खरं बोलतोयस बागेश्वर? प्रेमी प्रेमिकांना भेटण्यासाठी सगळ्यात सुरक्षित आणि उत्तम जागा आहे गार्डन. आम्ही पण लग्नाच्या अगोदर बासुंदीला बनारसच्या उद्यानात भेटायचो. अरे आम्ही जेव्हा भेटायचो तेव्हा ए, झोपलाय काय? गार्डन आहे का? पण आजकालचे प्रियकर प्रेयसी गार्डन मध्ये फक्त भेटतच नाहीत तर भेटा, तुम्ही लोक भेटा, पण मर्यादेत राहून भेटा ना. त्या गार्डन मध्ये छोटी छोटी मुलं खेळतात. जर तुम्ही मर्यादेचं उल्लंघन केलं तर त्या मुलांवर काय परिणाम होईल? हो बरोबर, एकदम बरोबर बोलले पांडेजी. पण पांडेजी, त्या गार्डन मध्ये प्रेमवीरांचं येणं जर तुम्ही बंद केलं तर आम्ही कुठे जायचं? हा, याचा विचार तुम्ही प्रेम करण्याआधी करायला पाहिजे होता ना. प्रेम करणार तुम्ही लोक आणि जागा शोधू मी. वा, अरे सोड ना बाबा आता. त्या चालूजी, पांडेजी काय करू शकतात? भाऊ चल सोड. नाही नाही, एक मिनिट जेठाला. पांडेजी काही करू शकले किंवा नाही करू शकले तरी सरकार खूप काही करू शकते. बागाचं बोलणं चुकीचं नाहीये. भाऊ, जर प्रेमी युगुलांसाठी दुसरं काही ठिकाण नसेल तर बिचारांनी जायचं कुठे? मी एक लेखक आणि जबाबदार नागरिक म्हणून सरकारला एक खुलं पत्र लिहीन की बाबा, प्रेमी प्रेमिकांसाठी जे गार्डन होते, जागा होत्या, खुल्या केल्या जाव्यात. जर सरकारने त्यावर बंदी टाकली असेल तर ती पुन्हा उठवण्याची मोहीम सुरू केली. वा. पण प्रेमी युगुलांना सुद्धा एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. प्रेम आणि अश्लीलतेमध्ये खूप मोठा फरक आहे. हा, प्रेम करा तुम्ही, पण प्रेमाचं ओंगळ प्रदर्शन करू नका. बरोबर आहे. थँक्यू मेहता साहेब, थँक्यू व्हेरी मच. अगदी खरं. काय, पोलीस प्रेमी युगलांची शत्रू नाहीये, पण हो, प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते. आणि जेव्हा कोणी मर्यादेचं उल्लंघन करेल, पोलीस आपलं काम तर करणारच. हो, करायला पाहिजे. पोलिसांना करायला पाहिजे. अगदी बरोबर. बरोबर आहे पांडेजी, तुमच्या या गोष्टीशी तर मी पण सहमत आहे. मग चला आता, तुम्ही जर अनुमती देत असाल तर आम्ही लोक निघू. हो हो, निघा. पाटील, या लोकांना जाऊ दे. थँक्यू. थँक्यू पांडेजी. पाटील भाऊ, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच हांडाजी. अरे हांडा नाही, अरे बाबा यांना घेऊन जा. जा. अगं बाई तू गप्प राहणार. चल चल बाबा चल. थँक्यू. हो, ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. हो, ठीक आहे. थँक्यू पांडेजी, थँक्यू पाटील साहेब. चला चला चला. जेठालाल, एक मिनिट. हा. तू जरा इकडे ये. नाही, तुमचं काम नाहीये, तुम्ही लोक जाऊ शकता.
हा तुम्ही लोक थांबा. आम्ही बाहेर हो शेठजी. इकडे ये. थांबा. हो, शेठजी थांबतो. मी काय केलंय? हे स्टॅच्यू काय रे भाऊ? अच्छा, तुम्हाला स्टॅच्यूच्या बद्दल माहित नाहीये? नाही. अरे काय, आम्ही कधी स्टॅच्यू खेळलोच नाही. बालपणी आम्ही चोर पोलीस खेळायचो आणि नेहमी मीच चोर बनायचो आणि पकडला जायचो. अरे मग मी ठरवलं की मी पोलीस होणार आणि पकडलाच नाही जाणार. बघ माझा निर्णय किती पक्का निघाला की आजपर्यंत पकडला नाही गेलोय. आता हे सांग जेठालाल की स्टॅच्यू खेळतात तरी कसं? अरे चालूजी, पांडेजी, खूप मजेदार खेळ आहे. असं? मी तर म्हणतो तुम्ही पण घरी जाऊन बासुंदी वहिनींबरोबर खेळा, एकदम मजा येईल. अरे भाऊ खेळेन ना, पण सांगशील कसं खेळतात तेव्हा खेळेन ना मी. त्याच्यात काय आहे की दोघे जण असतात, एक स्टॅच्यू करतो आणि दुसरा स्टॅच्यू बनतो. अच्छा. म्हणजे जो स्टॅच्यू करतो ना तो ते बनणाऱ्याला असं स्टॅच्यू असं बोलतो, आणि जो स्टॅच्यू बनणारा असतो तो ज्या मुद्रेमध्ये किंवा ज्या स्थितीमध्ये असेल तो तसाच तो स्थिर होऊन जातो, म्हणजे असं. मूर्तीसारखा. समजलं? हो. हे आता बघा मी समजावतो तुम्हाला. एक प्रात्यक्षिक करूया आपण. तुम्ही काहीतरी हालचाल करा, काहीतरी अशी मुद्रा करा, काही पण. काही पण? हो. स्टॅच्यू. बस बघितलं, याचप्रमाणे आता तुम्हाला मूर्तिमान नाही, अरे तुम्ही असं हे पण नाही हलवू शकत, मुंडी पण एकदम कडक मूर्ती एकदम. हा, तुम्ही काहीच हलवू शकत नाही, हात पाय मान काहीच नाही. फक्त हे जे डोळ्यांची जी बुबुळं आहेत ना ते तुम्ही अशी अशी हलवू शकता. हो ते चालेल. हा, आता जोपर्यंत ज्याने तुम्हाला टॅच्यू केला आहे तो ओव्हर असं नाही म्हणत तोपर्यंत तुम्हाला त्याच मुद्रेमध्ये असं स्थिर राहायचं. हा, आता मी ओव्हर म्हणेन त्यानंतर तुम्ही हलू शकता, ठीक आहे? जर ओव्हर म्हणायच्या अगोदर तुम्ही हल्लात मग मी जी तुम्हाला शिक्षा देईन ती तुम्हाला मानावी लागेल. असा हा खेळ आहे. तर रेडी? ए ओव्हर बोलतो आता. रेडी? ए ओव्हर. मजा आली. असं वाटत होतं मेडिटेशन करतोय. अरे मग जेठालाल, आता जर कधी बासुंदी माझ्यावर रागवेल ना तेव्हा मी तिला म्हणेन स्टॅच्यू. अच्छा, बासुंदी वहिनी तुमच्यावर रागावते? ए, जास्त लाडात येतोस का तू? स्टॅच्यू करून सगळी वैयक्तिक माहिती काढतोस का? याला बाहेर काढा, बाहेर काढा. चाल 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 चाल. आला ओके मोठा. ओके. चला चला बाहेर नाही, निघा. ठीक आहे, वैयक्तिक ठीक माहिती आहे. काढायला Sorry. लागतोय. चला बाहेर निघा. स्टॅच्यू पाटील स्टॅच्यू. स्टॅच्यू. हा भिडे भाऊ, टपूचे पप्पा बागा भाऊ आणि बावरी ताईला घेऊन आलेत. नाही नाही नाही, काळजीचं काहीच कारण नाही. हा थँक्यू. बाय बाय. बागा, काही समजतंय का मी काय म्हणतोय? नशीब तुझं इन्स्पेक्टर चालू पांडेजी आपल्या शेठजींना चांगल्या प्रकारे ओळखतात म्हणून तुला सोडून तरी दिलं. दुसरा कोणी इन्स्पेक्टर असतात तर नटू काका, तुम्ही जरा शांत व्हा ना. अहो आता जे झालं ते झालं. बागा बावरी बाळांनो, तुम्ही दोघे किती दिवस असे भेटत राहणार आहात? मग तुम्ही सांगा ना, आम्ही काय करू शकतो चकमक काका? चकमक काका? बावरी बाळा, चकमक काका नाही, चंपक काका. अरे बापरे, चुकीचं बोलले. ते बावरीजींना असं म्हणायचंय की आम्ही दोघं भेटणं तर बंद नाही करू शकत ना, पण भेटण्यासाठी ना कोणती धड जागा आहे आणि नाही कोणती सोय. अरे मी ते नाही सांगत आहे बाबा, मी काही वेगळंच सांगतोय. काय? दयावहिनी, जरा तुम्ही यांना समजावून सांगा की बापूजींना नेमकं काय म्हणायचंय. बागा भाऊ बावरी ताई, हे बघा बापूजींना असं म्हणायचंय की आता तुम्ही दोघांनी ठरवूनच टाका काय ते. काय ठरवायचंय? म्हणजे आता तुम्हा दोघांना कायमच एकत्र राहण्याबद्दल ठरवायचंय. त्याने काय होईल की अशी समस्याच होणार नाही. करेक्ट मालकीन बाई. कायम एकत्र राहण्याबद्दल म्हणजे? अरे म्हणजे आता लग्नाबद्दल विचार करायला पाहिजे. कुणाच्या लग्नाबद्दल? अरे हे बघा, आम्ही सगळे तुम्हा दोघांच्या लग्नाबद्दल बोलतोय. एकमेकांसोबत. आमचं लग्न? हा, तुम्हाला तसंच हवंय नाही ना? नाही, त्यांचा भरवसा नाही काय, परत विचारतील कोणाचं लग्न तर. अरे बाघा,
सॉरी शेठजी, ते बावरीजी अशाच आहेत. नट्टू काका जरा बागा बावरी कट इट शॉर्ट नाऊ बेटा. सॉरी सॉरी, या इकडे या. सॉरी शेठजी. बागा बावरी, तुम्हा दोघांना पाहून असं वाटतं की तुम्हा दोघांच्या नात्याला आता आणखी एक मजबूत बंधनात बांधायची वेळ आली. हो, तुम्ही दोघांनी आपल्या घरच्यांशी बोलून घ्या, त्यांना इकडेच बोलून घेऊया आणि मग लग्नाची बोलणी करून टाकूया. आणि एकदा या दोघांच्या कुंडल्या जुळल्या मग लग्न ठरवून टाकू. अहो नट्टू काका, तुम्ही काय बोलताय आता? बघा, जर दोघांची मनं जुळलीये तर कुंडली जुळवण्याची काय गरज आहे? वा, मस्त बोलत माहित साहेब तुम्ही. आता जे काही करायचंय ना ते आताच करा. नाही नाही नाही, आता नाही, आता तर पितृपक्ष चालू आहे ना. म्हणजे आता ते चांगले मुहूर्त नाहीयेत ना, पण त्यानंतर जे पण करायचं ना ते लवकरच करा. हो, हे सुद्धा बरोबर आहे. तुम्ही दोघांनी एक काम करा, थोड्या दिवसानंतर तुमच्या घरच्यांशी बोला. बापूजी, मेहता साहेब, शेठजी, मालकीणबाई, थँक्यू व्हेरी मच. मी खरंच खूप भाग्यवान आहे की मी ह्या शेठजींकडे काम करतो. नाहीतर आजकालच्या दुनियेत दुकानात काम करणाऱ्या एका नोकरासाठी कोण एवढं करतं सांगा ना. खबरदार, जर स्वतःला तुम्ही नोकर म्हटलं तर तुम्ही आमच्या घरातलेच सदस्य होता, आहात आणि राहाल. हो ना टपूचे पप्पा? हो बरोबर. थँक्यू शेठजी, थँक्यू व्हेरी मच. बावरीजी या. बापूजी, आशीर्वाद द्या. हा हो, सुखी राहा. मेहता साहेब. अरे अरे नाही नाही भाऊ, मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. अच्छा. नट्टू काका. सदा सुखी राहा मुलांनो. शेठजी, आशीर्वाद द्या ना. अरे स्टॅच्यू. अरे नट्टू काकांनी यांना टॅचू केला. आता जर तुम्ही हल्लात तर तुम्हाला आमचा पगार वाढवावा लागेल. नाही नाही नट्टू काका, हे चांगलं नाही आहे. मान्य आहे की शेठजींनी आपल्या पगारालाच स्टॅच्यू केलेला आहे, पण त्या बदल्यात आपण शेठजींना स्टॅच्यू बोलायचं आणि आपला पगार वाढवायला जबरदस्ती करायची, ही चांगली गोष्ट नाहीये. कारण शेठजी आपला पगार वाढवो न वाढवो, पण त्यांच्या मनात आपल्यासाठी प्रेम आणि आशीर्वाद आहेत, हेच कायम राहो. अरे वा, यू आर राईट बागा. माय मिस्टेक. शेठजी मनाने खूप चांगलेत. आपला पगार वाढवो ना वाढवो, पण प्रेम वाढतच राहील. अहो नट्टू काका, तुम्ही स्टॅच्यू ओव्हर तर करा ना. हा हा, अगेन माय मिस्टेक. शेठजी ओव्हर. थँक्यू बागा, थँक्यू. अहो शेठजी, आम्हाला आता आशीर्वाद तरी द्या. अरे बाबा, माझे आशीर्वाद तर तुम्हा दोघांसोबत कायमच आहेत. ये आता मिठी मार, मिठी मार. आओ, थँक्यू शेठजी, थँक्यू. तुझं अभिनंदन हो. आज तुम्हा दोघांच्या नात्याच्या नव्या पर्वाची शुभ सुरुवात होते. बोला गणपती बाप्पा. बोला श्री अंबे मात की जय. बरं, आता निघतो हा शेठजी. बस. बाई निघतो हा. चला बापूजी, येतो हा मी. चला या. चला नट्टू काका. चल जेठालाल, चला, मी सुद्धा निघूया. निघतो. बस निघाला हो, तुम्ही मी पण निघतो. मेहता साहेब. हा, हा चल. बरं बरं, येतो बापूजी. हो ओके. बाय. चला, बरं झालं, सगळं नीट झालं नाही का टपूचे पप्पा? सगळं नीट पण झालं आणि टॅचू खेळायची मज्जा पण आली. टॅच्यू खेळायची मजा तर आली, पण एका माणसाने टॅच्यू बनायची मजा नाही घेतली. कोण आहे ते? बापूजींनी टॅच्यू. अरे काय टॅच्यू, याच्यामुळे किती मोठा गोंधळ झाला. पूर्ण सोसायटीवाल्यांना एवढं टेन्शन झालं, तुला पोलीस स्टेशनला जावं लागलं. बाग आणि बावरी जेलमध्ये जाता जाता राहिले. एवढं सगळं काही झालं तरी सुद्धा तुला स्टॅच्यू सुचतोय. परत घे तुझा स्टॅच्यू. नाही नाही, सॉरी, मी मस्करी करत होतो बापूजी, सॉरी. हा, मग मी सुद्धा मस्करीच करत होतो बाबा. असं. तुझा स्टॅच्यू. वा, बापूजी मज्जा आली. बापूजी माहितीये, आज पूर्ण दिवसात टपूचे पप्पा 5 वेळा टॅचू बनले. मग तर जेठे आजचा तुझा कोटा संपला. हा बाबा, ओवर. थँक्यू बापूजी. मला तर वाटलं तुम्ही खरंच रागावलात की काय. अरे यात राग यायचं काय कारण आहे? हा तर खेळ आहे आणि पूर्ण सोसायटी मिळून कुठला खेळ खेळत असेल ते याहून मोठी आनंदाची गोष्ट काय असू शकते? बरोबर बापूजी, काय बोललात तुम्ही. आणि तसेही सगळ्यांनी मिळून खेळायची मज्जाच काही और आहे ना दया. काय विचार काय आहे? टपूचे पप्पा, आज बागा भाऊ आणि बावरीताईंचं बोलणं ऐकून मला आपले लपून छपून भेटण्याचे दिवस आठवले. आठवते लग्नाच्या अगोदर जेव्हा अहमदाबादच्या लव्ह गार्डन मध्ये तुम्ही मला भेटायला आला होता. आठवतंय ना? ते मी कसे विसरू शकतो? तुझ्या पसंतीचं अत्तर लावून
तुझ्या पसंतीच्या रंगाचे नवे कपडे घालून मोठी स्वप्न रंगवत मी तुला भेटायला लव गार्डन मध्ये आलो होतो आणि तू सुंदरला सोबत घेऊन आलीस. सुंदरला तर घेऊन आलीच, वरून तिथे ती तुझी सखी, काय नाव? चंद्रिका. हो, ती चंद्रिका भेटली, तू तिच्या बरोबर गप्पा मारत बसलीस. अरे लव गार्डन मध्ये प्रेमी प्रेमिका एकमेकांसोबत प्रेमाच्या गोष्टी बोलायला येतात. तिथे मला सुंदर सोबत बसून त्याच्या गोष्टी ऐकाव्या लागल्या. पण त्यानंतर सुंदरवीराला चंद्रिकाच्या सोबत घरी पाठवलं होतं ना. हा, घरी तर पाठवला होता ना. कधी गेला? 1 तासानंतर. तो 1 तास मी कसा घालवला ते मला विचार. मज्जा आली असेल ना टप्पूचे पप्पा. अरे चक्कर येत होती मला. चक्कर? मग त्या 1 तासात 10 वेळा तो सुंदर फिरत्या चक्रात बसला होता. अरे सुंदर चक्रात बसला, त्याने तुम्हाला कशी चक्कर येईल? त्या 10च्या 10 वेळी जबरदस्ती त्याने मला पण आपल्या सोबत चक्रात बसवलं होतं. अच्छा, तुम्हाला चक्कर आले ते आठवतंय. पण मग नंतर तुम्ही माझ्या सोबत प्रेमाची प्रेमळ मधुर मधुर बाता मारण्यात कसे मशगूल झालात ते नाही आठवत का? आठवतंय ना, ते मी कसं विसरू शकेन. तुझ्या बरोबर गोड गोड बोलण्यात दुपारची कधी संध्याकाळ झाली समजलंच नाही. मला शक्य असतं तर मी वेळेला तिथेच स्टॅच्यू करून टाकलं असतं. घ्या, टॅचूचं भूत अजून पण तुमच्या डोक्यातून उतरलं नाही. हे भूत चढवलं कोणी? मीच. तर मग कसा उतरणार? पण मज्जा आली ना टप्पूचे पप्पा. हो, मज्जा तर आलीच द्या. टप्पूचे पप्पा, उद्या आठवणीने भिडे भाऊंना असल्या अनेक आणखी खेळांचे आयोजन करण्याबाबत नक्की सांगा. हं? अरे बाबा, आता भिडेला छेडायलाच नकोय. का? त्या टॅच्यूच्या खेळात त्याची जी फुलदाणी तुटलीये हा. त्याच्यामुळे तो पण थोडासा आतून तडकलाय. ओ. जमतंय का? समजतच नाहीये की कोणता पीस कुठे लावायचा आहे. जेठालालने किती निर्दयीपणे तोडलंय माझ्या या अनब्रेकेबल फुलदाणीला. चूक तुमचीच आहे. काय? मी म्हटलं चूक तुमचीच आहे. ते कळलं मला. माझी काय चूक आहे? दुकानदाराने तुम्हाला हे अनब्रेकेबल आहे सांगून विकलं आणि तुम्ही विश्वास ठेवून खरेदी केलं, तेही 1000 रुपयामध्ये. कमाल आहे की नाही? अरे आधी जरा चेक तर करायचं ना की हे अनब्रेकेबल आहे की नाही. अच्छा, चेक करायला हवी होती. कशी? त्याच्या समोर फुलदाणी अशी आपटायला हवी होती. बाता मारते मोठी. ही चूक जेठालालचीच आहे. त्याला मला स्टॅच्यू करायचं होतं म्हणून त्याने मला बॉल फेकून मारला आणि त्याच्यामुळे फुलदाणी तुटली. चूक तर या स्टॅच्यू खेळाची पण आहे. देवा 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 देवा. माधवी, मी येतो जरा. अरे कुठे जाताय तुम्ही? माधवी, एक खूप महत्वाचं काम आठवलंय. अहो पण हे जोडून तर जा ना. माधवी, आता हे जोडायला जर मी इथे थांबलो ना तर लोकांच्या घरात आणखी काय काय तुटेल. टीव्ही, ट्यूबलाइट्स, वॉल क्लॉक हे सगळे अनब्रेकेबल नसतात. याआधी की परत काहीतरी हंगामा व्हायचा. मला हे रोखावंच लागेल. काय बोलताय तुम्ही? हे कशाचा हंगामा? स्टॅच्यूचा हंगामा. स्टॅच्यूचा? माधवी, आता सकाळ झालीये. जर कोणी एकाने जरी पुन्हा हा स्टॅच्यू खेळ सुरू केला ना सोसायटीमध्ये तर पूर्ण सोसायटीमध्ये स्टॅच्यू स्टॅच्यू सुरू होईल. हा स्टॅच्यू खेळ नाहीये माधवी, हा आजार आहे. कंटिजियस म्हणजे संसर्गजन्य. असा पसरतो. नाही 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 नाही, मला हे रोखावंच लागेल. खूप झालं आता. भिडे भाऊ, स्टॅच्यू. हो भाऊ, जा ना आता. काय स्टॅच्यू स्टॅच्यू? हा स्टॅच्यू 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 काय आहे काय हे स्टॅच्यू? मुलांचा एक छोटासा खेळ असतं रे. पण या छोट्याशा खेळाने काल किती मोठा हंगामा केला. सगळे तर खेळून निघून गेले आणि फुलदाणी तुटली कोणाची? माझी. नुकसान कोणाचं झालं? माझं. नाही 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 आत्माराम, या खेळामुळे कोणाचं नुकसान होण्या अगोदर आणि कोणताही हंगामा होण्या अगोदर मला याला रोखावंच लागेल.
नाही पिंडी मास्तर? प्रतिबंध, मुलांच्या खेळावर प्रतिबंध. हो बापूजी, प्रतिबंध तर लावावाच लागणार ना. तुम्ही पाहिलं ना, काल या छोट्याशा खेळामुळे सोसायटीमध्ये केवढा मोठा हंगामा झाला. जर मी प्रतिबंध नाही लावला ना, तर लोक स्टॅच्यू खेळत राहतील आणि सगळ्यांची कामं रखडतील. ए बाबा, तू काय 100 वर्षाचा म्हातारा झालायस? हं? अरे हॅ काय, जरा मुलांसारखा विचार कर, मग तुला पण मजा येईल. मोठ्यांसारखा विचार करायला लागलास तर टेन्शनच येईल. अरे मुलांचे खेळ मूल बनूनच खेळले जातात. सगळे लोक थोडा वेळ खेळले, सगळ्यांना मजा आली, आज सगळे विसरूनही जातील. आणखी एक नवीन खेळ सुरू होईल. पण बापूजी, हे लहान मुलांचे खेळ आहेत. अरे काय मुलं 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 करतोयस? तू या जगात काय मोठा होऊनच आला होतास काय? तू कधी लहान मूल नव्हतास? अरे भेंडी मास्तर, या छोट्या छोट्या खेळांमध्येच जीवनातला मोठा आनंद लपलेला असतो. आणि जीवन तर अगदी सुगंधासारखं आहे. सुगंधावर कोणी प्रतिबंध लावू शकतो? हा, सगळ्यांना खेळू दे बाबा आणि जीवनाचा आनंद लुटू दे. आणि मी तर म्हणतो तू सुद्धा खेळ आणि मजा कर. अरे छोट्या छोट्या खेळांमध्येच खुशी मोठी सामावली. ज्याने मौज मस्ती धमाल केली, दौलत त्यानेच कमावली. वा बापूजी वा, किती छान समजावलं तुम्ही. छोट्या छोट्या खेळांमध्ये दडलाय खूप मोठा आनंद. मौज मस्ती धमाल याने भरूया जीवनाचा प्रत्येक प्रसंग. वा बापूजी वा. चल अंजली बाय, निघतो आम्ही. 1 मिनिट, असं राजधानी एक्सप्रेसच्या स्पीड मध्ये कुठे धावतोयस? अगं धावू नको तर काय करू अंजली, ही गोकुळधाम सोसायटी आहे माहितीये ना तुला. परत कोणी येऊन स्टॅच्यू केलं तर कदाचित कुठला तरी नवीन खेळ सुरू करतील. त्या आधीच निघतो आता मी. अरे वा मेहता साहेब, बरं झालं तुम्ही घरीच अरे तू भेटला. स्टॅच्यू करायला तर आला नाहीस ना. नको करूस प्लीज, मी खूप घाईत आहे. नाही नाही मेहता साहेब, स्टॅच्यू करायला नाही आलोय, पण माझ्या येण्याचं कारण तेच आहे, स्टॅच्यू. म्हणजे मला काही कळलं नाही. म्हणजे मेहता साहेब की काल या स्टॅच्यू खेळामुळे सगळ्यांना मजा तर खूप आली, पण जेठालालने माझी 1000 रुपयांची अनब्रेकेबल फुलदाणी तोडून टाकली. अरे भिडे, अजून तू या फुलदाणीतच अडकलायस. पण एक गोष्ट आहे, नुकसान तर झालंय, त्याचं मला वाईट वाटतंय. हो, तर मेहता साहेब मी तुम्हाला रिक्वेस्ट करायला आलोय. काय आहे की जेठालाल तुम्ही सांगितलेलं जास्त ऐकते. ते तर आहेच. तर तुम्ही जरा त्याला समजावा की असं मस्करीत कोणाचं नुकसान करणं फार चुकीची गोष्ट आहे. नाही बरोबर बोललास तू. मस्करीमध्ये कोणाचं नुकसान झालं नाही पाहिजे. मी समजावतो भिडे, मी समजावतो. थँक्यू मेहता साहेब. चला निघतो. 1 मिनिट, कुठे निघालात? 1 कप चहा तर पिऊन जा माझ्या हातचा. नाही थँक्यू अंजली वहिनी, चहा नाश्ता झालाय माझा. चला येतो. बघितलं, स्टॅच्यूच्या भूकंपाचे झटके अजूनही बसताय. तारक काहीही म्हणा, पण पूर्ण सोसायटी एकत्र स्टॅच्यू झाली होती. ते बघायला किती मजा आली होती है ना? हा, मजा तर खूप आली, मजा तर खूपच आली अंजली. पण आणखी मजा आली असती जर समोसे आणि बर्फी खायला मिळाली असती. अच्छा, आणि तब्येत बिघडली असती त्याचं काय? मस्करी अंजली, मस्करी. निर्मळ, निर्व्याज, निर्दोष मस्करी. तसं मिस्टर मेहता, आजकाल तुम्ही माझ्यासोबत मस्करी खूपच करताय. सगळं समजतंय मला. एक मिनिट, मी निघू आता. 1 मिनिट. अरे हॅलो, हा बोला. अरे ऑफकोर्स, ये ना, मी तुझी वाट बघतेय. लवकर ये. ओके बाय. असा कोण आहे ज्याची तुम्ही एवढी ही वाट बघताय? कोण येणार आहे? कोणाचा फोन होता? आहे कोणीतरी खास ज्याची मी वाट बघते. बरं नको सांगूस. अगं कोण आहे, सांग ना मला, कोण आहे खास? अरे माझी कझिन एकता आपल्या घरी येते. हा, तुझी कझिन एकता. कशासाठी येते ती? अरे कशासाठी येते म्हणजे? तुमच्या काही लक्षात राहतं की नाही मिस्टर मेहता? अगं बाई, एकता मुंबईला येते, मग ती कशासाठी येते मला कसं माहित असणार? तारक, याचा अर्थ तुम्ही असं म्हणते की तुम्ही खरंच विसरलात की 5 फेब्रुवारीला माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि आपल्या दोघांना 3 दिवसासाठी जामनगरला जायचंय आणि त्यासाठी तुम्ही सुट्टी घेणार आहात. तुम्ही सुट्टी घेतली आहे की नाही? हा हा हा, सुट्टी मिळून जाईल. सुट्टीचं काय? सुट्टी मिळून जाईल. मिळून जाईल म्हणजे? तुम्ही अजूनही सुट्टीसाठी ऍप्लिकेशन नाही दिली? नाही, मी ते काय मी ते होते. मी जेव्हा तुमच्याशी काही बोलत असते तेव्हा तुम्ही लक्ष देऊन ऐकता की नाही? अगं चिंता करू नकोस. आता काय, मी विसरलो. म्हणजे माझ्या लक्षात होतं, पण मला वाटलं की करूया अप्लाय केलं तर सुट्टी मिळेल, नक्की मिळेल. तुम्हाला सुट्टी मिळायलाच हवी, कारण यावेळी जर का सुट्टी नाही मिळाली तर माझ्यासारखी वाईट कोणी नसेल. अरे अगं, लक्षात ठेवा. अरे पण ऐकून घे ना अंजली. हॅलो अंजली.